बखर भाग 4. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. ब्राह्मणाचं कुष्ठ परिहार. एक कुष्टी व्याधी क्षमनार्थ गगनापुरात खूप दिवस सेवा करत राहिला होता. त्याला अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला. अक्कलकोटात जाऊन खूप दिवस श्री स्वामींची त्यांनी सेवा केली. कुष्ट्यानं अत्यंत त्रास झाले असल्यानं एके दिवशी स्वामींची त्याने प्रार्थना केली. महाराज, आता दुःख सहन होत नाही. मरणप्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल मी. दयाघन स्वामी महाराजांना त्याची कीव आली. स्वामींनी त्याला आज्ञा केली. विष्ठा घेऊन अंगाला लाव, अशी आज्ञा आपल्या स्वामी महाराजांनी कुष्ट्याला केली. आज्ञाचं प्रमाण म्हणून व्यथ्यानं साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्यासाठी खटपट करू लागला. त्यानं विचार केला, विष्ठाच अंगाला लावायची तर दुसऱ्याची कशाला लावायची, असं मनात आणून श्री स्वामी समर्थ महाराजांची विष्ठा घेऊन सर्व अंगाला त्याचा लेप लावला. काही वेळानं अंग धुवून टाकलं. याप्रमाणे 4 दिवसातच अंगाला क्षतय होती. त्यात खपली धरून तो साफ बरी झाली होती. कुष्ट्याचं शरीर हे दिव्य होऊन काही दिवसातच अक्कलकोटात राहून श्रीची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करीत राहिला. श्री स्वामी समर्थ.